भौतिक सुख, भरपूर पैसा, हक्काचं घर आणि आपली माणसं. म्हणजे या जगात असा कोण आहे ज्याला ह्या गोष्टी नकोयत? कुणीच नाही. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर. हो ना. अगदी 100% प्रामाणिकपणे विचार केला तर हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय असल्यासारखं आपण सगळे जगत असतो. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय खूपच रंजक आहे. हो, कारण शेकडो वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी हेच एक अत्यंत साधं पण अस्वस्थ करणारं सत्य मांडलं होतं. आज आपल्याकडे त्यांचे जे साहित्य आहे, विशेषतः ऐसा कोणी नाही हे जया ना वडे, हा जो अभंग आहे तो केवळ एक धार्मिक मजकूर नक्कीच नाहीये. अजिबात नाही. उलट ती मानवी स्वभावाची, आपल्या सुरक्षिततेच्या कल्पनेची आणि जगण्याच्या संघर्षाची एक अत्यंत खोलवर जाणारी सायकोलॉजिकल केस स्टडी आहे. क्या बात आहे. सायकोलॉजिकल केस स्टडी अगदी योग्य शब्द वापरलास. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की माणसाची ही जी मूलभूत आसक्ती आहे आणि शेवटी करावा लागणारा जो सर्वोच्च त्याग आहे, या दोन टोकांच्या मध्ये आपला हा जगण्याचा प्रवास नेमका कसा उलगडत जातो. आणि या प्रवासाची सुरुवातच एका अशा वास्तवापासून होते जे नाकारणं माणसाला शक्यच नसतं. म्हणजे बघा, या अभंगाची रचनाच इतकी अचूक आहे की ती थेट मानवी उत्क्रांतीशी जोडलेली वाटते. उत्क्रांतीशी हं. म्हणजे कसं काय? कारण अनेकदा असं वाटतं की संत साहित्य हे केवळ विरक्तीबद्दल किंवा सगळं सोडून देण्याबद्दल बोलतं. पण हा अभंग त्या समजुतीला पूर्णपणे छेद देतो. हो, हे मलाही जाणवलं. यातली जी रूपके आहेत, जसे की कडवट कडुलिंब किंवा पाठीला लागलेला चोर, ही केवळ उदाहरणे नाहीत. मानवी मेंदू संकटाच्या वेळी कशी प्रतिक्रिया देतो आणि सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर माणसाचे निर्णय कसे बदलतात याचं हे एक लख्ख विश्लेषण आहे. अगदी बरोबर. आणि हेच ते विश्लेषण आहे ज्यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे आपण जर अभंगाची पहिलीच ओळ पाहिली तर ती अत्यंत थेट आहे. ऐसा कोणी नाही हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे कवीने माणसाच्या इच्छांची एक अचूक यादीच इथे दिलीये. हो, म्हणजे या जगात असा कोणीही नाही ज्याला मुलगी, मुलगा, घोडे, पत्नी आणि संपत्ती आवडत नाही. आता ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. इथे तत्कालीन संदर्भात घोडे हा शब्द वापरला आहे. बरोबर. पण आजच्या काळात आपण त्याची तुलना आलिशान गाड्या, मोठा बँक बॅलन्स किंवा समाजातल्या स्टेटस सिम्बॉलशी नक्कीच करू शकतो. हे सगळं ऐकायला अगदी साखरेसारखं गोड वाटतं. आणि का वाटू नये, हे माणसाचं नैसर्गिक आकर्षण आहे. आणि त्या नैसर्गिक आकर्षणामागचं मानसशास्त्र समजून घेणं इथे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे तो आपला कम्फर्ट झोन आहे असं म्हणायचंय का तुला? अगदी तीच. मानवी मेंदूची उत्क्रांतीच अशी झाली आहे की तो नेहमी सुरक्षितता आणि स्थैर्य शोधत असतो. आदिमानवाच्या काळापासून जर आपण विचार केला तर मोठा गट, कुटुंब आणि संपत्ती म्हणजेच संपत्ती या गोष्टी जगण्याची हमी देत आल्या आहेत. हो, जगण्यासाठी ते आवश्यकच होतं. आणि म्हणूनच दाराधन म्हणजे जोडीदार आणि संपत्ती हे घटक माणसाच्या मेंदूला एक सिग्नल देतात की तू सुरक्षित आहेस. हा माणसाचा सर्वात मोठा कम्फर्ट झोन आहे. कवीने इथे अत्यंत वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला आहे. म्हणजे ते असं म्हणत नाहीत की या गोष्टी आवडणं हे पाप आहे. अजिबात नाही. ते हे सत्य अगदी मोकळेपणाने मान्य करतात की माणसाचं डिझाईनच मुळात तसं आहे आणि हे सत्य मान्य केल्यामुळेच पुढचा प्रवास जास्त अर्थपूर्ण ठरतो. पण मग इथेच एक खूप मोठा विरोधाभास उभा राहतो ना. कसा काय? म्हणजे जर आपला मेंदू, आपलं शरीर आणि आपली संपूर्ण मानसिकता या कम्फर्ट झोनमध्ये इतकी सुरक्षित आहे आणि जर हे सुख सर्वांना हवंहवंसं वाटतं तर मग माणसं यातून बाहेर का पडतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पण आता सुखाच्या कोशातून थेट कडवट वास्तवाकडे जातो. नक्कीच. त्या कडवट वास्तवाकडे जाण्याचं कारण असं आहे की सुखाचा तो कोश कधीकधी आतून कुजायला लागतो किंवा माणसाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारी एखादी मोठी व्याधी उत्पन्न होते. व्याधी म्हणजे आजार किंवा संकट. बरोबर. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा तो सुरक्षित कोश फोडण्याशिवाय माणसाकडे दुसरा पर्याय उरत नाही. अभंगाच्या ध्रुवपदात नेमकी हीच मानवी अवस्था अत्यंत अचूकपणे चित्रित केली आहे. निंब घेते रोगी कवणिया सुखे, हरावया दुःखे व्याधी पीडा. हो, इथे आजार आणि औषध यांचे एक अत्यंत प्रभावी रूपक वापरलं आहे. एखादा आजारी माणूस आनंदाने किंवा सुखासाठी कडवट कडुलिंब खात नाही. नाही, अजिबात नाही. हे रूपक खरोखरच विचार करायला लावणार आहे. कारण तो काही जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ते कडू औषध खात नसतो. अगदी बरोबर. ते एक अप्रिय सत्य आहे,
पण तरीही तो ते मुकाट्याने गिळतो, कारण त्याला त्याचा आजार, त्याचे दुःख आणि वेदना कायमच्या नष्ट करायच्या असतात. जर आपण हे दैनंदिन जीवनाशी जोडून पाहिलं तर अनेकदा माणसाला न आवडणारे निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे कधीकधी एखादी सुरक्षित पण विषारी नोकरी सोडावी लागते. किंवा एखादं त्रासदायक नातं संपवावं लागतं. हो ना, हे निर्णय घेताना सुरुवातीला खूप वेदना होतात, अगदी त्या कडुलिंबासारख्या. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर तो डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजेच विलंबाने मिळणाऱ्या फळाचा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे आज त्रास सहन करायचा जेणेकरून उद्या चांगलं फळ मिळेल. अगदी तेच. तात्कालिक सुख सोडून दीर्घकालीन कल्याणासाठी जाणीवपूर्वक त्रास सहन करण्याची मानवी क्षमता इथे दिसून येते. कडुलिंब हे केवळ एका शारीरिक आजारावरील औषध उरत नाही, मग ते कशाचं प्रतीक आहे? ते जीवनातल्या त्या प्रत्येक कठीण प्रक्रियेचं प्रतीक बनतं, जी तात्पुरती वेदनादायक असली तरी अंतिम मुक्तीसाठी किंवा कल्याणासाठी आवश्यक असते. माणसाच्या आतली अज्ञानाची किंवा दुःखाची जी पीडा आहे ती हरण करण्यासाठी तो कडवटपणा गिळणं हा प्रक्रियेचाच एक भाग बनतो. पण मला इथे एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे, म्हणजे एक आक्षेप आहे माझा. सांग ना, काय आक्षेप आहे? कडुलिंब खाणं हं, किंवा कडू औषध घेणं हे आरोग्यासाठी शांतपणे आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय झाला, होय ना? हो, तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असतो. माणसाला तिथे विचार करण्यासाठी थोडा तरी वेळ मिळतो. त्याला माहीत असतं की हे औषध कडू आहे, पण ते घेणं आवश्यक आहे. पण मानवी जीवनात प्रत्येक संकट काही अशी पूर्वसूचना देऊन येत नाही ना. हे मात्र खरं आहे. अनेकदा परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाते. जेव्हा अचानक काहीतरी अघटित घडतं तेव्हा माणसाची प्रतिक्रिया इतकी शांत आणि विचारपूर्वक नसते. तेव्हा तो कसा वागतो? आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण तिथे माणसाचा फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढण्याचा किंवा पळ काढण्याचा मेंदूचा अत्यंत आदिम प्रतिसाद जागृत होतो. फाईट ऑर फ्लाईट, हो, हे मी ऐकलं आहे. आणि याच अवस्थेचं वर्णन कवीने पुढच्या चरणात केले आहे. काय पळे सुखे चोर लागे पाठी, न घालावी काठी आडतया. बापरे, हे रूपक तर आणखीनच भयंकर आहे. हो ना, जेव्हा एखाद्या माणसाच्या पाठीमागे चोर लागतो किंवा त्याच्या जीवावर बेतणारी एखादी अचानक आलेली आपत्ती त्याच्यासमोर उभी राहते, तेव्हा तो माणूस काही आनंदाने किंवा मजेसाठी धावत नसतो. तिथे जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाला काहीही वाव नसतो. अजिबात नाही. मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. हे एखाद्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणजे निव्वळ जगण्याचा अंतःप्रेरणेसारखं आहे. अगदी बरोबर. जेव्हा अशी जीवघेणी वेळ येते तेव्हा एखादी व्यक्ती रविवारी सकाळी बागेत मजेसाठी जॉगिंग करत नसते. ती आपला जीव वाचवण्यासाठी एका अंधेळ्या वेगाने स्प्रिंट करत असते. हो, तिथे फक्त धावणं हाच एक उद्देश असतो. अशा वेळी आजूबाजूला काय घडत आहे, लोक काय विचार करत आहेत किंवा पुढे खड्डा आहे की रस्ता, याचा विचार करण्यासाठी मेंदूकडे वेळच नसतो. माणसाचं संपूर्ण लक्ष फक्त त्या क्षणी जिवंत राहण्यावर केंद्रित झालेलं असतं. यालाच विज्ञानाच्या भाषेत अमिगडाला हायजॅक असं म्हणतात. अमिगडाला हायजॅक, हे जरा समजावून सांगशील का? हो, नक्कीच. जेव्हा अत्यंत मोठी भीती किंवा संकट समोर येतं ना, तेव्हा मेंदूचा तार्किक विचार करणारा जो भाग असतो तो काम करणं थांबवतो आणि फक्त टिकून राहण्याची, बचाव करण्याची आदिम प्रेरणा शरीराचा ताबा घेते. अरेच्या, म्हणजे आपण विचारच करू शकत नाही त्या क्षणी. हो, आणि तो पाठीमागे लागलेला चोर म्हणजे केवळ एखादा प्रत्यक्ष दरोडेखोर नाहीये. तो चोर म्हणजे अचानक आलेली गरिबी असू शकते. किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू. अगदी. किंवा एखादी भयंकर सामाजिक नाचकी असू शकते. जेव्हा या चोरापासून माणूस स्वतःला वाचवण्यासाठी धावत सुटतो तेव्हा तो समाजाचे नियम, शिष्टाचार सगळं काही विसरतो. तो फक्त धावत असतो. आणि या धावण्याच्या अवस्थेतच समाजाची भूमिका खूप रंजक आणि मला तर वाटतं अनेकदा क्रूर ठरते. हो, कवीने तिथे जी पुढची ओळ जोडली आहे ती खूप सूचक आहे. न घालावी काठी आडतया, हीच ना? हो, ही ओळ मानवी समाजाच्या एका अत्यंत गडद बाजूवर प्रकाश टाकते. जेव्हा एखादा माणूस आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावत असतो तेव्हा कवी समाजाला सांगतोय की बाबांनो, त्याच्या मार्गात काठी घालू नका. पण मग मला एक प्रश्न पडतो, कुणी एखाद्याच्या मार्गात काठी का घालेल? म्हणजे समाज असा का वागतो? याची पाळेमुळं मानवी समूहाच्या मानसिकतेत दडली आहेत. बघा, समाजाला नेहमीच कन्फर्मिटी म्हणजे एकसारखेपणा आवडतो. म्हणजे सगळ्यांनी एका रांगेत चालावं अशी अपेक्षा? अगदी. सगळेजण एकाच शांत लयीत चाललेले असताना जेव्हा एखादा माणूस अचानक जीवाच्या आकांताने धावू लागतो तेव्हा ते समाजाच्या त्या एकसारखेपणाला छेद देणारं ठरतं. लोकांना त्या व्यक्तीच्या धावण्यामागचं कारण माहीत नसतं. बरोबर. आणि मग अज्ञानातून, गैरसमजातून किंवा निव्वळ ईर्षेतून लोक त्या धावणाऱ्या माणसाच्या मार्गात
काठी घालण्याचा म्हणजेच अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की आपण त्याला थांबून शहाणपणा शिकवावा. हो, समाजातला तो एक प्रबळ गुणधर्म आहे. हे खरंच खूप अस्वस्थ करणारं वास्तव आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आधीच एका भयानक संकटातून मार्ग काढण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे आणि आजूबाजूचे लोक तिला मदत करण्याऐवजी स्वतःच्या अपुऱ्या माहितीच्या आधारे तिचे पाय खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे केवळ एखाद्या शारीरिक संघर्षापुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे मानसिक पातळीवर सुद्धा हेच घडतं. नक्कीच. जेव्हा एखादा माणूस स्वतःचं वेगळं ध्येय गाठण्यासाठी किंवा स्वतःच्या आयुष्यातला एखादा मोठा मानसिक गुंता सोडवण्यासाठी धडपडत असतो, तेव्हाही समाज सतत त्याला सल्ले देत असतो, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कुणी चौकटीबाहेर जाऊन काही करू लागलं की लोक नाव ठेवायला लागतात. हो. याचं मुख्य कारण म्हणजे समाजाला सहानुभूतीचा अभाव आणि सल्ला देण्याची घाई या 2 रोगांनी ग्रासलेलं असतं. सल्ला देण्याची घाई हा खूप भारी शब्दप्रयोग आहे. हो ना? आपण नेहमी इतरांच्या कृतींचा वरवरचं मूल्यमापन करतो, पण त्यांच्या कृतीमागचा खरा उद्देश किंवा त्यांच्या पाठीशी लागलेला तो अदृश्य चोर आपल्याला कधीच दिसत नाही. आणि म्हणूनच या अभंगाचं पुढचं चरण अत्यंत सखोल अर्थ प्राप्त करतं. जयाचे कारण तोच जाणे, करू नये कोणास वारू आणि कासी. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. या ओळीत एक प्रकारचा प्रचंड एकाकीपणा आणि तितकाच प्रबळ आत्मविश्वास दडलेला आहे. ज्याचा जो उद्देश आहे, ज्याचं जे कार्य आहे, ते त्यालाच कसं पूर्ण करायचं हे माहीत असतं. म्हणजे कवी असं सुचवत आहे का की जेव्हा एखादी व्यक्ती कठीण मार्गावर असते तेव्हा समाजाने त्यात ढवळाढवळ करू नये? अगदी तेच. हे एका वैयक्तिक प्रवासाचं वर्णन आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एका विशिष्ट आणि अत्यंत कठीण मार्गावर असते, तेव्हा तिच्या आतल्या संघर्षाची खोली फक्त तिलाच ज्ञात असते. आपण मगाची पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला माणसं सुखाच्या कोशात एकत्र असतात, पण जेव्हा दुःख किंवा संकट येतं तेव्हा तो प्रवास अत्यंत एकाकी आणि स्वतंत्र बनतो. हो, तिथे इतरांनी ढवळाढवळ करू नये किंवा वारण्याचा म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करू नये हा संदेश अतिशय ठळक आहे. याला आपण एक स्वतंत्र प्रज्ञा असं म्हणू शकतो. स्वतंत्र प्रज्ञा. हो, जगातील जितके मोठे शोध लागले आहेत किंवा ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात काहीतरी अफाट करून दाखवलं आहे, त्यांचा सुरुवातीचा प्रवास असाच अत्यंत एकाकी आणि समाजाच्या विरोधात जाणारा राहिला आहे. म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी समाजाने अनेक काठ्या टाकल्याच असतील. हो ना, पण जयाचे कारण तोची जाणे करून ह्या न्यायाने त्यांना माहीत होतं की त्यांचा मार्ग कोणता आहे. त्यामुळे इतरांनी तिथे अडथळा आणणं हे निव्वळ अज्ञान आहे. कवी येथे एक प्रकारे वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि आत्मशोधाचाच पुरस्कार करत आहे. हे ऐकताना एक संपूर्ण वेगळीच जाणीव मनाला स्पर्श करून जाते. अगदी. म्हणजे आपण ह्या प्रवासाचे वेगवेगळे टप्पे पाहिले. पहिल्यांदा माणसाला कुटुंब, संपत्ती या सर्व सुखाच्या गोष्टी आवडतात. हा सुखाचा अस्थिरतेचा टप्पा. बरोबर. मग आपण पाहिलं की कधीकधी आजाराचं, दुःखाचं निवारण करण्यासाठी कडुलिंबासारखा कडवटपणाही स्वतःहून स्वीकारावा लागतो. तिसऱ्या टप्प्यात अचानक आलेल्या संकटात पाठीला लागलेल्या चोरापासून जीव वाचवण्यासाठी सर्वस्व विसरून आंधळेपणाने पळावं लागतं. आणि चौथ्या टप्प्यात आपण पाहिलं की हा संपूर्ण प्रवास इतका वैयक्तिक आणि एकाकी असतो की त्यात इतरांनी हस्तक्षेप करू नये. पण मग इथे एक सर्वात मोठा आणि मूलभूत प्रश्न उभा राहतो. जर हा प्रवास इतका वैयक्तिक, इतका कठीण, इतका खडतर आणि वेदनादायक आहे, तर एवढा सगळा अट्टाहास नेमका कशासाठी? हाच तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे या सगळ्या खडतर प्रवासाच्या शेवटी हाती काय लागणार आहे? आणि हाच तो परमोच्च बिंदू आहे, जिथे या संपूर्ण रचनेचा खरा अर्थ उलगडतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे अभंगाच्या चौथ्या आणि शेवटच्या चरणात दडलेली आहेत. काय आहे ते चरण? तिथे अत्यंत मोजक्या पण भेदक शब्दात सांगितलंय, तुका म्हणे तरी सांपडे निधान, द्यावा ओवाळून जीव बळी. बापरे, द्यावा ओवाळून जीव बळी. हे खूपच शक्तिशाली आहे. हो, हे चरण म्हणजे या मानवी मनोविज्ञानाचा आणि अध्यात्माच्या केस स्टडीचा कळस आहे. कवी सांगतो की अंतिम खजिना, ज्याला येथे निधान म्हटलं आहे, तो तेव्हाच सापडतो जेव्हा एखादा माणूस स्वतःचा जीव ओवाळून टाकतो, आपले सर्वस्व अर्पण करतो. इथे निधान म्हणजे खजिना. पण हा खजिना म्हणजे नक्की काय? तो अंतिम सत्याचा किंवा पूर्णत्वाचा शोध आहे. जर मला हे आजच्या आधुनिक संदर्भात जोडायचं झालं तर हे एखाद्या खेळात, युद्धात किंवा अगदी बिझनेसमध्ये स्वतःचं सर्वस्वपणाला लावण्यासारखं आहे. अगदी बरोबर. ज्याला आपण गोईंग ऑल इन म्हणतो. अर्ध्या मनाने किंवा सुरक्षित अंतर ठेवून तो अंतिम खजिना कधीच मिळवता येत नाही.
अजिबात नाही. त्यासाठी माणसाला पहिल्या चरणात सांगितलेल्या सर्व प्रिय गोष्टींवर, जसे की संपत्ती, भौतिक सुखे, नाती, या सर्वांच्या आसक्तीवर पूर्णपणे पाणी सोडावं लागतं. म्हणजे परत पहिल्या ओळीवर आलो आपण. हो. त्याची गोम अशी आहे की ही रचना एका वर्तुळासारखी काम करते. या रचनेची सर्क्युलर नेचर समजून घेणं खूप थक्क करणारं आहे. सर्क्युलर नेचर म्हणजे कसं? कविता सुरू कुठून होते? भौतिक जगाच्या प्रचंड आसक्तीपासून. सर्वांना संपत्ती, मुले, पत्नी हवी असते. हा तो टप्पा आहे जिथे माणसाचा अहंकार आणि मीपण सर्वात जास्त पोचले जातात. माझी संपत्ती, माझी माणसं. हो, तो सुरक्षितेचा कोश. आणि कविता संपते कुठे? तर त्याच मीपणाच्या, त्या अहंकाराच्या आणि या सर्व भौतिक गोष्टींच्या पूर्ण त्यागावर. अरेच्छा. म्हणजे हे पूर्ण वर्तुळ आहे. हो. जीव बळी देणे म्हणजे इथे काही शारीरिक मृत्यू अपेक्षित नाहीये, तर तो मृत्यू आहे त्या अहंकाराचा, त्या खोट्या सुरक्षितेच्या कवचाचा, जे माणसाने पहिल्या चरणात निर्माण केलं होतं. त्या सर्वात मोठा कम्फर्ट झोन होत्या, त्याच गोष्टी या अंतिम सत्याच्या प्रवासात आपले सर्वात मोठे अडथळे बनतात. अगदी अचूक ओळखलंस. जर आपण त्यातच अडकून राहिलो तर तो अंतिम खजिना किंवा ते निधान आपल्याला कधीच सापडणार नाही. जोवर एखादी व्यक्ती आपला अहंकार आणि भौतिक सुखांची ओढ ओवाळून टाकत नाही, तोवर ती सर्वोच्च पातळी गाठता येत नाही. हो, तो खजिना मिळवण्यासाठीची किंमत ही स्वतःला विसरणे, स्वतःचा अहंकार नष्ट करणे हीच आहे. आणि त्याहूनही पुढे जाऊन विचार केला तर लक्षात येतं की ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजे हे आपल्या आयुष्यात सतत घडत असतं. हो ना. आपण सगळे कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर या अभंगाचा भाग आहोतच. कुणी अजूनही पहिल्या चरणात अडकललाय, फक्त भौतिक सुखांच्या मागे धावतोय. कुणी कडुलिंब पचवण्याचा प्रयत्न करतोय. हा अभंग आपल्याला केवळ आरसा दाखवण्याचं काम करत नाही, तर आपण कुठे आहोत आणि आपल्याला जायचं कुठे आहे याचा एक स्पष्ट नकाशा देतो. खरोखरच आपण या सखोल चर्चेत एका प्रचंड मोठ्या आणि अर्थपूर्ण प्रवासाचा आढावा घेतला आहे. सुखाच्या आसक्तीपासून सुरू झालेला हा प्रवास कडवट वास्तवाची जाणीव करून देणारा, जगण्याच्या संघर्षात समाजाची मानसिकता उलगडणारा आणि शेवटी सर्वोच्च प्राप्तीसाठी अहंकाराच्या त्यागाची अट ठेवणारा हा प्रवास खरंच मानवी जीवनाचं एक परिपूर्ण तत्वज्ञान आहे. हो, आणि हे ज्ञान केवळ शेकडो वर्षांपूर्वीच्या जुन्या ग्रंथांपुरतं मर्यादित नक्कीच नाही. हे आजही तितकंच किंबहुना जास्तच प्रासंगिक आहे. हे आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात लागू करता येईल. नक्कीच. कारण आजही आपल्या मनाची आणि समाजाची जडणघडण तशीच आहे. आपण जर आपल्या स्वतःच्या जीवनाकडे त्रयस्थपणे पाहिलं तर आपण हे ओळखू शकतो की आपल्या जीवनातील तो कडुलिंब कोणता आहे, ज्याला आपण टाळण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. किंवा आपल्या पाठीमागे लागलेला तो चोर कोणता आहे. हो, ती कदाचित आपली एखादी मोठी असुरक्षितता असू शकते, नोकरी जाण्याची भीती असू शकते किंवा समाजातून वाळीत टाकले जाण्याची धास्ती असू शकते. ह्या गोष्टी जर आपण ओळखल्या तर आपण आपल्या संघर्षाला योग्य दिशा देऊ शकतो. आणि या संपूर्ण प्रवासाचा विचार करताना एक अत्यंत विचारप्रवर्तक आणि अस्वस्थ करणारी गोष्ट समोर येते, जी प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखी आहे. कोणती? जर तो सर्वोच्च खजिना, ते अंतिम समाधान किंवा निधान मिळवण्यासाठी मानवाला अत्यंत प्रिय असलेल्या गोष्टींचा, जसे की संपत्तीचा मोह आणि स्वतःचा अहंकार, यांचा त्याग करावाच लागत असेल, तर रोजच्या जीवनात आपण ज्या गोष्टींच्या मागे आंधळेपणाने धावत आहोत, त्या खरोखरच आपल्याला त्या अंतिम खजिन्याकडे नेत आहेत का? हा प्रश्न खूपच सखोल आहे. की आपण केवळ आपल्या आजूबाजूला अधिकाधिक घोडे आणि संपत्ती गोळा करत आहोत आणि त्या गोळा केलेल्या गर्दीलाच खजिना समजण्याची स्वतःची फसवणूक करत आहोत? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजच्या या धकाधकीच्या आणि दिखाव्याच्या जगात आपण खरा खजिना शोधण्यासाठी धावतोय की फक्त पाठीला लागलेल्या चोराच्या भीतीने सैदावैरा पळतोय? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाच्या मनात घर करून राहणार आहे. आणि या अस्वस्थ पण महत्त्वाच्या विचारासह आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.